राज्यभर पाणी टंचाई असताना म्हैसाळ धडक योजनेतून म्हैसाळ येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळवून देणाऱ्या पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाणी टंचाई जाणवत असताना उन्हाच्या झळामुळे पिके जळत असताना अनेक शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे ग्राह्य मांडले। त्यावर त्वरित पाठपुरावा करून जलसंपदा विभाग, कृषी विभागाच्या माध्यमातून म्हैसाळ, नरवाड, बेडकसह अनेक गावांना शेतीसाठी पाण्यासाठी म्हैसाळ धडक योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले, तर परिसरातील शेतकरी त्यामुळे आनंदित झाला। यातूनच म्हैसाळसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार केला व आभार मानले। यावेळी धनंजय कुलकर्णी, धनराज शिंदे, विठ्ठल बंडगर, संभाजी शिंदे, अतुल माळी, वसंत खांडेकर, मारुती कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। पहिलं तर ह्या वर्षाचा इतिहास झाला की म्हैसाळ चालू झालं जानेवारीला। जवळजवळ 1.5 वर्ष हे म्हैसाळ आपण चालू केलेलं आहे, पंप चालू केलेलं आहे। बऱ्याच सगळ्या गावाला पाक सांगोला, मंगळवेढा, जत, कवटेमंका, मिरज अशा भागात पाणी आपण टाकायचा सगळ्यांनी प्रयत्न केला। पण दुर्दैव हे होतं की माझ्या म्हैसाळला पाणी मिळत नव्हतं। म्हैसाळला पाणी म्हणायचे की आमचं नदी आमच्या बाजूला असते ना, आम्हाला तेच पाणी फिरून सगळं जग पिते ना, आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही। ज्यावेळी तक्रार आली त्यावेळेला 8 नंबर गेट काय ना, 8 नंबर गेट हे आम्हाला खुलं केलं तर आम्हाला पाणी येईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला त्याला। आणि आज शेतकरी आता मला आले सगळे खुश आहेत, सगळे शेतकरी आम्ही पाणी पाजलं म्हणतात। आणि 8 नंबरचं गेट आम्ही खुलं केलं आणि म्हैसाळ हे पाणी द्यायची व्यवस्था केली। पण हे म्हैसाळ राहिलं का मला माहीत नाही, पण इथून पुढे 8 नंबर गेट खोलून अजून काय सुविधा करता येईल आपल्याला, आणखी पाणी काय आपल्याला इकडे देण्याची व्यवस्था करता येईल, त्या दृष्टीकोनाने आपण प्रयत्न करूया। आणि एक काय कामगार नेमलाय तुम्ही ना, त्यामुळे मला काम करायचं लागेल ना, त्यामुळं आहे ना, आमदार झालो का कामगार म्हणतो काय, कामगार तुमचाच आहे की नाही, त्यामुळे काम तर करायचं लागेल। आणि त्या पद्धतीनं जिथे त्या अडचणी येतात तिथे निश्चित एक आमदार म्हणून, एक भाऊ तुमचा म्हणून एवढा विश्वास दिलाय तुम्ही मला, तर निश्चित मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। निश्चितच पाण्याची कुठे टंचाई होऊन देणार नाही। पाणी आता आम्ही आज कोयनेतून सोडले, तेव्हा अजून पाणी भरपूर आपल्यावर उपलब्ध होते। परमेश्वरच्या कृपेनं बंडू अवखळी 2-4 पडू दे, पडू आणि लोकांकडून फोन येऊ दे, भाऊ पाणी बंद करा बरोबर ना, असं लोकांकडून फोन येऊ दे, ही परमेश्वरचरणी प्रार्थना आम्ही करतो। आणि निश्चित ह्या पाण्याच्या माध्यमातून आपण निश्चितच सुखावला असाल, काय झाला असेल, आनंद वाटला असेल, तो आनंद मलाही होतोय, त्याशिवाय आपण सर्वांनी प्रयत्न करायचा। धन्यवाद।